नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी ऑफिसमधून थकून घरी आलेली असते. तेव्हाच मनोज तिला पाणी देतो. यावर वल्लरी मनोजला थँक्यू म्हणते. तेव्हा मनोज यावर काहीच उत्तर देत नाही आणि तो त्याचं काम करायला लागतो. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघत त्याला म्हणते की आज घरूनच काम करताय का? मनोज मात्र वल्लरीला काहीच उत्तर देत नाही. तरीही वल्लरी अजूनही मनोजला विचारायला लागते की जेवलात का तुम्ही? आता यावेळीसुद्धा वल्लरीला मनोजकडून काहीच उत्तर मिळत नाही. तेव्हा वल्लरी उठून डायरेक्ट किचनमध्ये जाते आणि मनोजसाठी जेवणाचं ताट वाढते आणि त्याच्याजवळ जात त्याला म्हणते की मला माहिती आहे दिवसभर तुम्ही काम करताय म्हणजे दुपारी जेवला नसालच, प्लीज 2 घास खाऊन घ्या. तेव्हा मनोज वल्लरीला विचारतो की तू जेवलीस? तेव्हा वल्लरी शांतच बसते. आता वल्लरीला शांत बसलेलं पाहून मनोजसुद्धा लगेच उठतो आणि तोसुद्धा किचनमध्ये जाऊन वल्लरीसाठी जेवणाचं ताट वाढून घेतो. तेव्हा वल्लरी खूप प्रेमाने मनोजकडे बघायला लागते आणि ती मनोमनच खूप खुश होते. यानंतर आता मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की मला माहिती आहे की तूही अजून जेवली नसशील, बस जेवायला. आता यानंतर दोघेही जेवायला बसलेले असतात आणि जेवण करत असतानाच एकमेकांकडे बघत असतात, मात्र एकमेकांशी काहीच बोलत नसतात. तेव्हाच अचानक मनोजला ठसका लागतो. तेव्हा वल्लरी मनोजला पाणी देते आणि त्याची काळजी करायला लागते. तेव्हाच तिथे तेजा येते आणि या दोघांकडेही बघत म्हणते की अरे वा, तुमच्यातील कोल्ड वॉर संपलं वाटतं. तेव्हा मनोज आणि वल्लरी दोघेही तेजाकडे बघायला लागतात. यावर तेजा म्हणते की नसेल संपलं तरीही मला काय फरक पडतो, आणि ती म्हणते की बरं जाऊ दे, मी आता इथे आली आहे कारण प्रेरणा आणि अजितमधील प्रॉब्लेम डिस्कस करायला. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की त्या दोघांचा काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा तेजा म्हणते की तुम्ही सगळ्या कपलने ना भांडणाचा ठेका घेतला आहे ना. प्रेरणा आणि अजितमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे, तेही खूप मोठं. मला फोन आला होता प्रेरणाचा, इतकं टोकाला गेले भांडण की ती माहेरी चालले सगळं सोडून. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय हा वेडेपणा आहे? प्रेरणाताई बऱ्या तर आहेत ना, एवढ्या तेवढ्या कारणासाठी कोणी माहेरी निघून जातं का? तेव्हा तेजा म्हणते की काय आहे, कधी कधी माणूस कितीही शहाणा असला ना तरी पण करतो असा वेडेपणा. तेव्हा वल्लरी आणि मनोज एकमेकांकडे बघायला लागतात. आता मनोज म्हणतो की तुम्ही समजावलं नाही का तेजाताई प्रेरणाताईंना? तेव्हा तेजा म्हणते की मी समजावलं, तिला मी फोन केला होता, पण ऐकेल तर खरं, प्रेरणा आहे ती. त्यामुळे मी आता ठरवलं की माझं ऑफिसचं काम संपलं की मी कॅफेला जाणार आहे आणि त्या दोघांना भेटायला बघू काही सॉर्ट आऊट होतं आहे का ते. आणि बघा, तुमची पण ती मैत्रीण आहे आणि आपल्या मैत्रिणीचं काही चांगलं व्हावं असं जर वाटत असेल ना तर तुम्हीसुद्धा या दोघं, असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरी आणि मनोज परत एकमेकांकडे बघायला लागतात. तर यानंतर इकडे बाहेर पुष्पा आणि महेंद्र बोलत असतात. आता पुष्पा या महेंद्रवरती चांगलीच वैतागलेली असते आणि त्याला म्हणत असते की झालं ना, सगळ्यांसमोर इज्जत काढून, दिलेल्या पैशांचे उपकार काढून झाले? तुमची काय वाचा उचकटली होती का? बोलायचं होतं ना की ही वेळ माझ्यावर तुझ्या बायकोमुळेच आली आहे म्हणून. तेव्हा महेंद्र म्हणतो की अगं पुष्पा, त्याच्या बायकोला दोष देऊन काय फायदा आहे? त्यांचासुद्धा घटस्फोटच होतोय ना आता. तेव्हा पुष्पा म्हणते हो ना, मग या संधीचा फायदा करून घ्यायलाच हवा ना तुम्ही. पण नाही, तुम्ही ना तुमच्या भावाच्या ताटाखालचं मांजर होऊन बसलाय, म्याव म्याव करत राहा नुसते. तेव्हा महेंद्र टेन्शनमध्ये येत म्हणतो की अगं हळू बोल ना पुष्पा, जरा शांत बस ना. त्या मण्याने ना मला बिझनेसमध्ये खूप मदत केली आहे गं, म्हणून गप्प बसावं लागतं मला. तेव्हाच आता तिथे मनोज येतो आणि म्हणतो की नशीब, तुला तेवढं तरी भान आहे दादा. तेव्हा आता पुष्पा आणि महेंद्र दोघेही मनोजकडे बघायला लागतात आणि दोघेही खूपच घाबरून जातात. आता मनोज या दोघांजवळ येतो आणि रागातच त्यांच्याकडे बघायला लागतो. तेव्हा महेंद्र म्हणतो की अरे मण्या, तू इथे कधी आलास? आणि लगेचच तिथून कल्टी मारण्यासाठी पुष्पाला म्हणतो की पुष्पा, मी जरा दुकानात जाऊन येतो, तिथे कोणीच नाही आहे ना, असं म्हणूनच तो तिथून पळ काढतो. आता पुष्पासुद्धा तिथून निघून जाणारच. तेव्हाच मनोज पुष्पाला म्हणतो की वहिनी, तुम्ही दादाशी आता जे काही बोललात ना ते सगळं ऐकले मी. तेव्हा पुष्पाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि ती मनोजकडे घाबरून बघायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की आत्ता माझी खात्री पटली, हे जे सगळं काही घडतंय ना हे तुमचं कारस्थान आहे. आणि तुम्हाला काय वाटलं हो, हा असा साधेपणाचा आव आणून तुम्ही किती आतल्या गाठीचे आहात हे मला कळणार नाही का? आता हे ऐकून पुष्पाला काडी मात्र लाज वाटत नाही, उलट ती हसायला लागते आणि मनोजला म्हणते की मनोज भाऊजी, तुम्ही तर खूप हुशार निघालात हो. मग आता काय करणार आहात तुम्ही? त्याचं काय आहे ना, तुम्ही ना माझं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे ना माझ्यावर अशी फालतूची चिडचिड नाही करायची, आणि चिडचिड झाली तर ते ऐकून घ्यायला मी काय तुमची बायको किंवा आई नाही आहे. आणि मुळातच अशी चिडचिड झाली ना तर तुमचं गुपित अजूनही माझ्याजवळ आहे, ते वल्लरीला सांगायला मला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवायचं.
तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि विचारते की कसलं गुपित वहिनी. तेव्हा मनोज आणि पुष्पा दोघेही वल्लरीकडे बघायला लागतात. आता वल्लरी पुष्पाजवळ येत तिला विचारायला लागते की सांगा ना, काय सांगणार होतात मला. तेव्हा पुष्पा घाबरण्याचं नाटक करायला लागते. यावर वल्लरी विचारते की तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून वहिनी. तेव्हा पुष्पा इमोशनल होत म्हणते की कसं सांगू वल्लरी, अगं तुला किती दिवस झाले भाऊजींना लहान भावासारखं समजावते मी, असं करू नका, ऐका माझं. पण नाही ऐकलं त्यांनी माझं. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा पुष्पा म्हणते की त्या डिवोर्स पेपरबद्दल बोलते. त्याचं काय आहे, भाऊजीने डिवोर्सची नोटीस आणली ना घरी, तेव्हा पहिल्यांदा मीच पाहिली होती अगं ती. आता मी समजावते त्यांना की भाऊजी असं करू नका, असंही करू नका, इतकी चांगली बायको आहे तुमची, नका डिवोर्स देऊ. पण यांचं म्हणणं तर असं आहे की मला नकोच आहे वल्लरी आता आयुष्यात. तेव्हा मनोज खूप आश्चर्याने पुष्पाकडे बघायला लागतो, तर वल्लरीसुद्धा शॉक होऊन बघत असते. आता यानंतर पुष्पा म्हणते की आता मी काही बोलणारच नाही बाई, माझं बोललं की तोंड दिसतं, तुम्ही दोघेच बोला आणि निस्तरा काय ते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा आता वल्लरी मनोजकडे बघायला लागते, तर मनोजसुद्धा काही न बोलता तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडायला लागते. तर इकडे प्रेरणा, अजित आणि तेजाने वल्लरी आणि मनोजसाठी कॅन्डल लाईट डिनर सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ते तिघेही आता सगळी तयारी करत असतात. तेव्हा तेजा म्हणते की आपण ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय ते येतील ना पण. तेव्हा प्रेरणा म्हणते की येतील म्हणून काय विचारतेस, माझ्या आणि अजितच्या भांडणाचं कारण दिलं आहे ना, आमचं भांडण सोडवायला तर नक्की येतील बघ. आता तेजा लाजत म्हणते की पण खरं सांगू का, हे इतकं छान सजवलेलं बघून ना मला असं वाटते की आत्ताच्या आत्ता हर्षितला बोलावून घ्यावं आणि छान डिनर डेट प्लॅन करावं. तेव्हा अजित लगेच म्हणतो की हो मग बोलवून घे ना हर्षितला, तुमच्या दोघांचं डिनर डेट इथेच प्लॅन करूया आपण. तेव्हा तेजा खुश होऊन म्हणते की चालेल. तेव्हा प्रेरणा टेन्शनमध्ये म्हणते की नाही नाही, नको नको, काहीच गरज नाही त्याची. तेव्हा अजित विचारतो की का. यावर प्रेरणा सांगते की आपण सतत जर आपल्याच मित्रमैत्रिणींचे डिनर डेट प्लॅन करत बसलो तर कस्टमर आपल्या कॅफेमध्ये यायचे कायमचेच बंद होतील, बिझनेस बुडेल ना आपला, त्यामुळे नको. तेव्हा तेजा टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते की वा मस्त, हा प्रेरणा चांगली निभवतेस ग मैत्री, वल्लरीसाठी हे सगळं कर म्हणाली तेव्हा बरोबर केलंस, काही कंप्लेंट न करता. तेव्हा तुझं नुकसान होणार नव्हतं का बिझनेसचं, आणि आता माझ्यासाठी करायचं म्हटल्यावर लगेच बिझनेस बुडणार आहे का तुझा. आणि ते अजितला म्हणते की बघतोयस ना अजित, तुझी बायको किती छान निभवते मैत्री. तेव्हा प्रेरणा म्हणते की अजित तू बघतोय ना माझी प्रिय मैत्रीण किती चिडली आहे ती. आणि ती परत हसत तेजाला म्हणते की अगं मी तुला असंच चिडवलं गं. तितक्यात आता मनोज आणि वल्लरी तिथे येतात आणि आता अजित या दोघींनाही शांत बसायला सांगतो. यानंतर मनोज आणि वल्लरी एकदम घाईघाईतच या तिघांजवळ येतात. तेव्हा प्रेरणा विचारायला लागते की अरे मनोज भाऊजी, वल्लरी इतक्या घाईघाईत कसे आलात तुम्ही इथे. तेव्हा वल्लरी म्हणते की घाईघाईत म्हणजे कारणच तसं आहे, मला सांगा काय गरज आहे तुम्हाला भांडण करायची, सगळं चांगलं चाललं आहे ना, प्लीज असं नका करू, मला तर अजिबात पटलेलं नाही आहे हे तुम्ही जे काही करताय ना. तेव्हा मनोज म्हणतो की मला नाही असं वाटत की प्रेरणाताईंचं काही चुकलं असेल, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रेरणाताई किती समजूतदार आहेत ते. आणि तो अजितला विचारतो की अजित तुझं काही चुकलं आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, अजित भाऊ असं काही चुकीचं वागतील असं मला नाही वाटत, त्यांचं प्रेरणाताईंवर खूप प्रेम आहे, ते त्यांना दुखावतील असं मला नाही वाटत. आणि ती प्रेरणाला म्हणते की पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते प्रेरणाताई, नवरा बायकोच्या नात्यामध्ये भांडणं होत असतात, हे बघा प्लीज हे वाद मिटवा आता, उगाच ताणू नका हा विषय. तेव्हा मनोज म्हणतो की आपण कितीही मोठं भांडण असलं ना तरी बोलून सोडवता येतच ना. आता मनोज आणि वल्लरीचं हे बोलणं ऐकून हे तिघेही दोघांची मस्त मजा घेत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. आता प्रेरणा म्हणते की एक मिनिट, पण तुम्हा दोघांना आम्हा दोघांची एवढी काळजी का वाटते. नाही म्हणजे नवरा बायकोच्या नात्यात भांडणंही होतातच, फार ताणू नये, किंवा भांडण झालं तरी ती बोलून सोडवता येतात, हे सगळं कळतंय ना तुम्हाला. मग तुम्हा दोघांमध्ये जे काही वाद झाले ते मिटवतानाही बुद्धी कुठे जाते. तेव्हा तेजा म्हणते की यांचं कसं झालं आहे माहिती आहे का, ह्यांना सगळं कळतं आहे पण वळत मात्र काहीच नाही. तेव्हा अजित म्हणतो की आणि आमच्यात काही भांडण वगैरे नाही झाले. तेव्हा मनोज आणि वल्लरी खूप आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा प्रेरणा सांगते की तेजा तुम्हाला मुद्दामूनच बोलली, कारण तिने असं काहीतरी कारण दिलं नसतं ना तर तुम्ही दोघे इथे एकत्र आलाच नसता. हे बघा आम्ही तिघांनी मिळून तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह व्हावे यासाठी ही डिनर डेट ठरवली. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी, मनोज, आता ना तुम्ही दोघे जरा शांतपणे बोला, शांतपणे बसून बोललात ना तर गोष्टी होतील सॉर्ट आउट. तेव्हा असं म्हणून ते तिघेही बाहेर जायला लागतात. तेव्हा वल्लरी त्यांना थांबवत म्हणते की एक मिनिट प्लीज, असं काही करायला नको, आम्ही सॉर्ट आउट करू, पण आत्ता आपण सगळेजण एकत्र जेवायला बसूयात का प्लीज.
तेव्हा हे तिघेही मनोज आणि वल्लरीचं काही ऐकत नाही आणि त्यांना जबरदस्तीने पकडून खुर्चीवरती बसायला सांगतात आणि म्हणायला लागतात की आज तुम्ही आमचं ऐकायचं, आणि ते रघुला आवाज देऊन या दोघांसाठी खायला प्यायला आणायला सांगतात। तेव्हा वल्लरी आणि मनोज एकमेकांकडे बघायला लागतात। आता प्रेरणा म्हणते की वल्लरी, मनोज भाऊजी, तुम्ही दोघांमध्ये आता सध्या काही प्रॉब्लेम सुरू आहेत हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते कितीही मोठं असलं ना तरीसुद्धा ते तुम्ही सॉल्व करावेत अशी आम्हा तिघांची खूप इच्छा आहे, आणि त्यामुळेच आम्ही हे कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केले। त्यामुळे प्लीज शांतपणे एकमेकांशी बोला आणि जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करा, आणि काही लागलं तर आम्ही आहोतच। आणि आता ते तिघेही या दोघांना एन्जॉय करायला सांगून तिथून निघून जातात। यानंतर मनोज आणि वल्लरी आता एकमेकांकडे बघायला लागतात आणि त्यांना खूपच ऑकवर्ड फील होत असतं आणि ते दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाहीत, फक्त एकमेकांकडे बघत असतात। आणि आजचा एपिसोड इथे संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोजला अण्णा केदारचा फोन आलेला असतो आणि तो मनोजला आवाज बदलून म्हणतो की आम्हाला असं कळलं की तुमच्या बायकोने त्यांच्या 25व्या खटल्यासाठी कोर्टामध्ये पेटिशन सादर केले आणि त्यांनी जे आरोपीची लिस्ट सादर केली त्याच्यामध्ये तुमचं पण नाव आहे असं म्हणून आता अण्णा केदार फोन ठेवून देतो आणि हसायला लागतो। तर इकडे हे ऐकून मनोजला खूपच राग आलेला असतो। तेव्हा वल्लरी त्याला विचारायला लागते की कुणाचा फोन आला होता सांगा ना। तेव्हा मनोज वल्लरीला रागातच म्हणतो की तू आरोपीच्या लिस्टमध्ये माझं नाव टाकलंयस, एवढं सगळं असताना तू आता जे प्रेम व्यक्त केलंस याचा काय अर्थ होतो? त्यापेक्षा आपण डिवोर्स घेऊया आणि वेगळं होऊया, मला नाही वाटत की आपल्या नात्यात आता यापुढे काही होऊ शकतं म्हणून। तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते। तेव्हा मनोज म्हणतो की आत्ता मी तुझं तेव्हाच ऐकेन जेव्हा तू डिवोर्स पेपरवर सह्या करशील। वल्लरी मात्र खूप शॉक होऊन मनोजकडे बघत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।